हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मी स्मिता माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज रामनवमी आहे. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर आज सकाळपासूनच मला ब्लॉग चालू करायचा होता, पण कामाच्या गडबडीमध्ये मला काही जमलं नाही. आम्ही आता सर्वजण राम मंदिरमध्ये चाललेलो आहोत, कारण बरोबर 12:40ला प्रभू रामांचा जन्म होतो आणि त्यानिमित्ताने मंदिरामध्ये आरती पाळणा हे सर्व होतं. कीर्तन पण असतं, पण कीर्तनाला जायला पण काही जमलं नाही. त्यामुळे आत्ता मंदिरामध्ये काय चालू आहे ते तुम्हाला मी दाखवते. चला. हे आम्ही आता सर्व चाललेलो आहोत रामाच्या मंदिरमध्ये दर्शन करण्यासाठी चाललो. हे समोर जे दिसते ते आमच्या प्रभू रामांचं मंदिर आहे आणि दर्शनाला रांग बघा किती लागली. दर्शन घेऊ नका, आपल्याला थोडं उशीर होईल, पण एवढ्या गर्मीमध्ये पण उपस्थित सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. रामायणानुसार राजा दशरथाला 3 राण्या होत्या, परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही. त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्र कामेष्टी यज्ञ करायची कल्पना दिली होती. यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषी शुशांगासोबत यज्ञ केला. त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खीराची वाटी घेऊन बाहेर आला. यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शुशांगाने दशरथाच्या 3 पत्नींना खीराची वाटी खायला दिली. खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी 3 राण्या गरोदर राहिल्या. बरोबर 9 महिन्यानंतर राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौसल्याने राम म्हणजेच भगवान विष्णूचा 7वा अवतार कैकेयी यांनी भरत आणि सुमित्रा यांनी लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्री राम नवमी म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी आमच्या गावामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने मंदिरामध्ये सजावट केली जाते, पालखी मिरवणूक केली जाते आणि गावामध्ये जत्रा भरवण्यात येते. मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे हे मंदिर असलेली जणू एक प्रति अयोध्याच आहे. परंपरेनुसार येथे तीर्थ आणि सुंठाचा प्रसाद दिला जातो, सोबतच लाडू देखील दिला जातो. हा फ्रेंड सर्कल ग्रुप आहे जो प्रत्येक वर्षी भाविकांना कोल्ड्रिंक वाटप करतो. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि प्रभू श्रीरामाची पालखी आमच्या दारावर आता येणार आहे थोड्याच वेळात. तर त्याआधी मी इथे थोडे गुलाबाची फुलं आणि झेंडूची फुलं घेतलेत रांगोळी काढण्यासाठी, फुलांची रांगोळी काढण्यासाठी. हे बघा किती सुंदर आहे ती गुलाबाची फुलं. आता ह्याच्या मी पाकळ्या वेगळ्या करून ठेवते, कारण आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे पालखीच्या स्वागतासाठी. तर मी आधी गुलाबाची फुलं पिंजून घेते आणि मी इथे थोडीशी झेंडूची पण फुलं आणली आहेत बॉर्डरला टाकायसाठी. तर जेव्हा मी रांगोळी काढेन तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. बघा ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. कशी वाटते नक्की सांगा. आता प्रभू रामांची पालखी आलेली आहे दाराशी आणि बघा कशी वाजत गाजत भजन बोलत बोलत जय श्रीराम. तुझा देऊळ मी बांधीना भगवान
माझं माहेर आणि माझं सासर जवळच आहे आणि माझ्या माहेरच्या घरासमोरच रामाचं मंदिर आहे. मला दाखवायचं. हे बघा, हे मंदिर आहे आणि इथे जत्रा भरलेली आहे. जत्रा संपली. तुमची तयारी कधी होणार? आमची तयारी झाली. लवकर लवकर लवकर. प्रांशी मौसम रारी है देखो. पुरणपोळी आणि करंजी. पोळी भाजी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे खेळण्याची खरेदी झाले. भाऊजीने स्पॉन्सर केलंय. चलो आपल्या आता काय करायचं, आपण घेऊन फिरायचं का? दरवर्षी 10:30 ते 11च्या सुमारास मराठी रंगभूमीतील नाटके किंवा विविध पारंपरिक नृत्य येथे सादर होतात.
वाटी समीप नवरा घेऊन या वागरा मधुपर पूजन करा हस्तस्फटा ते दरा दुष्टा दुष्ट वधवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्री भौगल बला नटणे सूर्या सदा मंगल सावना आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.